आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार श्री महालक्ष्मी व्रत संपूर्ण सुवासिनी मार्गशीर्ष महिन्यातल्या वैभवलक्ष्मी देवीची पूजा अर्चा करतात। श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना दारात रांगोळी काढून त्यात देवीची पावले काढतात। महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवी आईचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी। ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा। त्याभोवती रांगोळी काढावी। थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत। पितळाच्या किंवा चांदीच्या स्वच्छ तांब्या घेऊन पाण्याने पूर्ण भरावा। त्यात एक सुपारी, एक नाणं व दुर्वा घालाव्यात। 5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे नारळ ठेवावा। हळद व कुंकवाची बोट कलशाच्या बाहेरील लावावेत। तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा व श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकून ठेवावे। ओम केशवाय नमः, ओम नारायणम नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी। नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे। देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे। हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी। मग निरांजन ओवाळून आरती करावी। रात्री महालक्ष्मीची पूजा पुन्हा करावी। एखादा गोड पदार्थांचा महानैवेद्य दाखवावा। गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा। नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते। ब्राह्मणांना दान दिले जाते। सुवासिनी बोलून हळद कुंकू केलं जातं आणि त्यांना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते। न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतं आणि त्या घरावर देवीचे वरदहस्त राहतो। आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात। श्री महालक्ष्मी देवीने पद्म पुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।